नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत देगी मटर मसाला. तर सध्या वाटाण्याचे सीझन चालू आहे, म्हणून छान असे हिरवेगार वाटाण्याच्या शेंगा मार्केटमध्ये मिळत आहे. तर मस्त अशा छान टम्म फुगलेले आपल्याला वाटाण्याच्या शेंगा आणायच्या आहेत, म्हणजे छान त्यामध्ये भरलेले वाटाणे निघतात. तर छान असे हिरवेगार ताजे वाटाण्याचे शेंगा आणायच्या आणि अशा पद्धतीने मस्त अशा निवडून घ्यायच्या. व्यवस्थित आपल्याला छान असे मोठे टपोरे वाटाणे घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे बघून निवडून घ्यायचे आहेत, कारण हिरव्या वाटाण्याच्या शेंगांमध्ये अळई असते किंवा कीड लागलेली असते किंवा खूपच कोवळा वाटाणा असतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित असा स्वच्छ आपल्याला निवडून मस्त असा टपोरा दाणेदार मस्त असा हिरवागार वाटाणा घ्यायचा आहे. तर वाटाणा अशा पद्धतीने मस्त असा देगी मटर मसाला आपण बनवल्यानंतर मुलंही खूप आवडीने खातात किंवा मिस्टरांना टिफिनसाठी अतिशय अप्रतिम अशी वाटाण्याची भाजीही बनवता येते. तर अशा पद्धतीने मस्त मी वाटाणे सोलून घेतलेले आहे. तर आपण आता मसाला तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि खडे मसाले घेतलेले आहेत. तर आपल्याला हे अतिशय मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटभर मस्त असा जिऱ्याचा सुगंध येईपर्यंत छान असं आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. थोडा रंग मस्त व्यवस्थित बदलला की छान आपला मसाला भाजला जातो. आपण आता त्याच पॅनमध्ये थोडे तेल घालून घेऊया आणि मी इथे 2 मोठे कांदे पातळ कट करून घेतलेले आहेत. तेही आपण छान असे तेलामध्ये आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत. तर थोडा रंग बदलून कांदा छान असा मऊ झाला की व्यवस्थित आपला कांदा समजायचा आहे की तेलामध्ये हा परतलेला आहे. तर बघू शकतात मस्त असा आपला कांदा मऊसूत असा तळून आणि मस्त असा याचा रंगही बदललेला आहे. तर आपण आता हा तळून घेतलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला आता अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर आपल्याला जे आपण कांदा परतून घेतलेले तेल आहे त्याच तेलामध्ये अद्रक लसूण परतले गेले की त्यातच आपल्याला आता हे वाटाणेही घालून घ्यायचे आहे. तर वाटाणे मस्त असे तेलामध्ये व्यवस्थित असे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटभर मस्त असे मंद आचेवरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. आता जो आपण खडा मसाला भाजून घेतलेला आहे तो आपण मिक्सरला असा व्यवस्थित असा दरदरा वाटून घ्यायचा आहे. तर अतिशय मस्त असा सुगंधित सुवास या मसाल्यांचा सुटलेला आहे. तर त्याच पद्धतीने आपण आता तळून घेतलेला कांदाही मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे आणि दही घ्यायची आहे. तर दही छान अशी ताजी फ्रेश आणि जास्ती आंबट नको आहे. तर अशा पद्धतीने भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, त्याही आपल्याला व्यवस्थित वाटण करून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर आता 3 ते 4 मिनिटामध्ये मस्त आपले वाटाणे छान असे वाफवून शिजलेले आहे. तर बघू शकतात मस्त असे मऊ पडलेले आहेत. त्यातच आपण आता जो खडा मसाला जिरे बडीशोपचे वाटण केलेले आहे ते मी 1 चमचा घेतलेले आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, हळद, अशा पद्धतीने आपण सर्व मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर आपण आता मसाले आपण वाटाण्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून परतून घेऊया आणि थोडे वरून आपल्याला पुन्हा तेल घालून घ्यायचे आहे. तर आपण तेल फक्त कांद्यांना घातलेले होते तर थोडे कमी वाटले, म्हणून वरून मी थोडे तेल घालून घेतले. तर आपण कांदा आणि दहीचे जे वाटण करून घेतलेले आहे ते वाटण आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर गॅस आपल्याला आता मध्यम ते मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. मस्त असा व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा हा परतून घ्यायचा. त्याच वाटणमध्ये आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून थोडे पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी या जास्त घालू शकतात. तर छान असं व्यवस्थित कमीच पाणी घालायचे आहे, म्हणजे दाटसर आपली मस्त अशी देगी मटर मसाला भाजी तयार होते. तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हातावर
कस्तुरी मेथी मस्त अशी क्रश करून घालायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला मटर देगी मसाला तयार होतो। तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटर देगी मसाला तयार झालेला आहे। त्यावरून आपण हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली। चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया। तर अशा पद्धतीचा मटर देगी मसाला तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, कमेंटमध्येही कळवत जा, लाईक करा, शेअर करा, खात राहा, मस्त राहा। धन्यवाद।